SRK जी 83 युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे। शेतकरी बांधवांना 2019 पासून ते 2025 पर्यंत ज्यांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे। त्यांना या ठिकाणी कर्ज माफ झालेलं आहे आणि कर्जमाफीच्या याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। शेतकरी बांधवांनी आपले कर्ज माफीसाठी आपल्याला ऑनलाईन आधार प्रमाणीकरण करायचं आहे। आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच आपलं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला CSCच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून आपल्याला आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर गरजेचे आहे आणि यासाठी आपल्याला शेतकरी त्या ठिकाणी स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे, कारण बायोमेट्रिक पद्धतीनेच या ठिकाणी आधार प्रमाणीकरण पूर्ण होणार आहे। कारण आपल्याला त्या ठिकाणी OTPच्या माध्यमातून आपल्याला आधार प्रमाणीकरण पूर्ण करता येणार नाही आणि OTPचा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेला आहे। आपल्याला अंगठ्याद्वारेच बायोमेट्रिक पद्धतीनेच आपल्याला आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे आणि जे शेतकरी बांधव आधार प्रमाणीकरण पूर्ण करतील आणि त्यांची पावती निघेल त्या शेतकरी बांधवांचं या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे। त्यासाठी आपल्याला आधार प्रमाणीकरण आपण आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून आपण कसं स्टेप बाय स्टेप पूर्ण करायचं याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला पुढील हे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। यासाठी आपल्याला सर्वात प्रथम CSC महाऑनलाईन या वेबसाईटवरती यायचं आहे आणि ID पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना शेतकरी कर्जमाफी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर या दोन्हीपैकी एकावरती आपल्याला क्लिक करून आपल्याला जो नंबर आहे तो त्या ठिकाणी एंटर करायचा आहे। आधार क्रमांक असेल तर आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांक असेल तर विशिष्ट क्रमांक। त्यानंतर आपल्याला सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपली पूर्ण या ठिकाणी माहिती येईल। फार्मर ID, विशिष्ट क्रमांक, आपलं नाव, तसेच बँकेचं नाव आणि आपलं लोन अमाऊंट किती या ठिकाणी माफ करण्यात आलेलं आहे ते दाखवल। त्याच्यानंतर लोन अमाऊंट ॲक्सेप्ट हे या ठिकाणी पूर्ण पेंडिंगमध्ये दाखवल, कारण आपण या ठिकाणी KYC केली नाही, सहमती दाखवली नाही। यानंतर आपल्याला लोन आणि आधार नंबर ॲक्सेप्ट असेल तर येस करा। त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेतकरी सहमती दाखवायची, आपल्याला आपला आधार नंबर आणि फार्मर ID देण्यास आपण या ठिकाणी सहमत आहात। यासाठी आपल्याला दोन्ही ठिकाणी टिक करायचं आहे, सहमती दाखवायची आहे आणि यानंतर विशिष्ट क्रमांकापुढे एक चेकबॉक्स दिलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता सिलेक्टेड लोन अकाउंट डिटेल्स यामध्ये आपलं नाव, बँकेचं नाव, तसेच ब्रँच नेम, लोन अकाउंट नंबर हे सर्व जर आपल्याला योग्य वाटत असेल, ही सर्व जर माहिती आपल्याला बरोबर वाटत असेल तर आपण लोन अकाउंट नंबर आणि लोन अमाऊंट ही आपल्याला मान्य आहे असल्यास यस दोन्हीवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर नो केल्यानंतर आपली जी तक्रार आहे ती तहसीलदाराकडे जाईल। तर आपल्याला या ठिकाणी मान्य आहे, आपण दोन्ही ठिकाणी यस केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आधार KYC वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर कॅप्चरवरती आपल्याला ती क्लिक करायचं आहे। कॅप्चरवरती क्लिक केल्यानंतर बायोमेट्रिक जे आपलं डिव्हाइस आहे तो त्या ठिकाणी चालू होईल आणि त्यानंतर शेतकऱ्याने थंब ठेवल्यानंतर आपली त्या ठिकाणी थंब घेईल आणि अशा प्रकारे आपली KYC या ठिकाणी पूर्ण होईल। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रिंटचा ऑप्शन दाखवाल, प्रिंटवरती क्लिक करून आपण या ठिकाणी KYC केलेली आहे ती प्रिंट या ठिकाणी दाखवेल आणि ती प्रिंट आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना द्यायची आहे आणि ती शेतकरी बांधवांनी जपून ठेवायची आहे। तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेतलेली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला पुढील ही अपडेट वेळोवेळी मिळत राहतील। तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।